नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव विकास सरून खंडारे. मी तुम्हाला इतिहास विषय शिकवणार आहोत. तर शिकवण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत, तर त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देतील अशी मी अपेक्षा करतो. आपण शाळेत येतो, तर शाळेमध्ये येण्यासाठी आपले आईवडील काबाड कष्ट करतात. आपल्याला वारंवार सांगतात की शिक्षण हे महत्त्वाचे आहे, शिक्षण हे घेतलेच पाहिजे. तर त्यांची भूमिका त्यामागची काय असते? कारण शिक्षण जर घेतले तर व्यक्ती हा प्रगल्भ होतो, वैचारिक होतो. त्याची विचार करण्याची क्षमता ही प्रगल्भ होते. त्यामुळे चांगले काय, वाईट काय यामधला फरक तो जाणायला लागतो. त्याचे न्याय हक्क त्याला कळायला लागतात. या सर्व गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीला मिळत असतात. म्हणून शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहे, हे प्रत्येक समाजसुधारकाने आपल्याला सांगितलेले आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वप्रथम फुले कुटुंबियांनी पुढाकार घेतलेला आहे. ज्यावेळेस शिक्षण हे काही विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित होते, तर अशा परिस्थितीतही महात्मा फुलेंनी शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या पत्नीला शिकवून मुलींसाठी शाळा काढल्या. तर विपरीत परिस्थितीतही त्यांनी शिक्षणासाठी फार मोठा कार्य केलेले आहे. तर त्यांचा एक उद्देश होता की शिक्षण जर व्यक्तीने घेतले तर तो वैचारिक दृष्टिकोन त्याचा प्रगल्भ होऊन त्याचे न्याय हक्क त्याला कळायला लागतात. तसेच डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व हेच आपल्याला सांगितलेले आहेत. एक शेवट अन्न खायला नसले तरी चालेल, पण शिक्षण हे महत्त्वाचे आहे असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. तर त्यामुळे शिक्षण हे प्रत्येकाने घेतलेच पाहिजे. परिस्थिती कशीही बिकट असली तरी शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. तर पाठ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या शाळेत येत नाही किंवा वारंवार तुम्ही शाळेमध्ये येत नाही, तर त्यावेळेस तुमचे आईवडील म्हणतात की तू शाळेत का गेला नाही. तर त्यामागची त्यांची भूमिका असते की आपला मुलगा हा शिकला पाहिजे, आपली मुलगी शिकली पाहिजेत. कारण शिक्षण आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचे आहे. तर आपण इतिहासामधील जो 5वा पाठ आहे, शैक्षणिक वाटचाल, तो आज आपण अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्याच्या अगोदरही इंग्रजांच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार चालूच होता. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार भारतामध्ये कसा झाला त्याचा आढावा या पाठामध्ये आपण घेणार आहोत. तर आपल्या पाठाचे नाव जे आहे शैक्षणिक वाटचाल. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा दूरवर प्रचार करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्यामार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या गेल्या, कोणकोणते शैक्षणिक धोरण हे राबवले गेले, त्याच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार हा कशा प्रकारे करण्यात आला तो आपण इथं अभ्यासणार आहोत. तर शिक्षणाचे एक विविध टप्पे पाडलेले आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल. ज्यावेळेस स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना करण्यात आली 1951 मध्ये, तर त्यावेळेस साक्षरतेचे प्रमाण भारताचे जे होते ते केवळ 14% होते. तर यावरून आपल्याला कळून येते की त्यावेळेस शिक्षणाची जी एकूण परिस्थिती होती ती किती बिकट होती. त्यासाठी किती मोठे प्रयत्न हे करावे लागले असते. आणि तेव्हापासून एक शैक्षणिक धोरणे राबवले गेले. शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. तर आज 2011च्या जनगणनेनुसार
साक्षरतेचे जे प्रमाण जे आहे ते 74% आहे. तर आपण साक्षरतेचा जो चार्ट आहे 1951 नंतर साक्षरतेच्या प्रमाणात कशा प्रकारे बदल घडून आले तो पाहणार आहे. एकोणीसशे 51 मध्ये साक्षरतेचे जे प्रमाण होते ते केवळ 14% होते. तर त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना राबवून ते साक्षरतेचे प्रमाण हे वाढवण्यात आले. तर 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे जे प्रमाण आहे जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण 74% झालेले आहे. म्हणजे जे काही केंद्र सरकारने राज्य सरकारने जे उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा निश्चितच फायदा हा झालेला आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर जी पर्सेंटेज होते साक्षरतेचे ते 2011च्या जनगणनेनुसार 74% झालेले आहे आणि उत्तरोत्तर ते अजूनही वाढतील, कारण की त्याप्रमाणे उपाययोजना हे केंद्र सरकार राज्य सरकार करत असतं. तर शिक्षणाच्या जे शैक्षणिक प्रणालीचे जे टप्पे आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम जो टप्पा आहे प्राथमिक शिक्षण. तर प्राथमिक शिक्षण कशाला म्हणतात हे कोणी सांगू शकेल का? म्हणजे प्राथमिक शिक्षण याला म्हणतात. एक ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. कारण प्राथमिक शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनात फार महत्त्वाचे आहे. तिथूनच व्यक्तीची ही जडणघडण होत असते. सामाजिक मूल्य त्याच्यामध्ये, राष्ट्रभक्तीचे मूल्य त्याच्यामध्ये रुजवल्या जातात या प्राथमिक शिक्षणामध्ये. तर प्राथमिक शिक्षणाचा दर हा वाढवण्यासाठी अतिशय दुर्गम भागात, ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा प्रचार प्रसार पोहोचण्यासाठी काही उपाययोजना स्वातंत्र्यानंतर करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जे योजना जे आहे ते जे आहे खडू-फडा मोहीम, त्यालाच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असेही म्हणतात. तर 1988 मध्ये खडू-फडा मोहीम ही सुरुवात करण्यात आली. तर त्या मोहिमेचे जे उद्दिष्ट होते की जे ग्रामीण भागात शाळा असतील किंवा दुर्गम भागात शाळा असतील, तर ज्यावेळेस शाळेची जी एक इमारत असेल तिथे विद्यार्थ्यांना सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी अशा उपाययोजना त्या मोहिमेमध्ये करण्यात आल्या होत्या. तर 1988 मध्ये खडू-फडा मोहीम ही राबवण्यात आली होती, ती सुरुवात करण्यात आली होती. खडू-फडा जी योजना आहे ते 1988 मध्ये सर्वप्रथम राबवण्यात आली, सुरुवात करण्यात आली तिथपासून. तर त्यामध्ये जी उपाययोजना होत्या की शाळेची जी इमारत असेल तिथे एक सुखसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. तिथील जे शिक्षकाची नेमणूक करताना त्यामध्ये 2 शिक्षक जर असतील तर त्यामध्ये 1 शिक्षिका महिला असली पाहिजेत. त्याचप्रमाणे
प्रत्येक मुला आणि मुलींसाठी स्वच्छतागृह हे वेगवेगळी असली पाहिजेत, शालेय मैदान असले पाहिजे. तर अशा भरपूर योजना ज्या आहेत जे शिफारसी या मोहिमेमार्फत करण्यात आल्या होत्या आणि त्याचा चांगला परिणामही आपल्याला दिसून येतो. आज आपण ग्रामीण भागात जर गेलो आणि पाहिलं तर बऱ्याच शाळांची चांगली परिस्थिती झालेली आहे. योग्य चांगले मैदान आपण तिथं पाहायला मिळते, स्वच्छतागृह आपल्याला पाहायला मिळतात, पाण्याची जी व्यवस्था आहे ते पण आपल्याला योग्य प्रकारे पाहायला मिळतात. तर त्या जी सुरुवात जी आहे ती 1988 पासून जी खडूफळा मोहीम योजना जी होती त्यापासून त्याची सुरुवात झालेली आहे. तर प्राथमिक शिक्षणाचा जो एक उद्देश होता की 14 वर्ष वयोगटातील आतील जे मुलं मुली असतील त्यांना योग्य शिक्षण हे दिलं पाहिजे. तो एक आपल्या पाया असतो, तो शिक्षणाचा जो पाया असतो तो एक प्राथमिक शिक्षणापासून आपल्याला भक्कम करता येतो. त्यामुळेच प्राथमिक शिक्षणावर जास्त भर देण्यात आलेला आहे आणि तो प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे करण्यात आलेले आहे. कारण की बऱ्याच जणांना शिक्षण घेणे हे परवडत नव्हते. भारतामध्ये बराचसा जो एक वर्ग आहे त्यांना शिक्षण हे फार म्हणजे त्यांच्या जी परिस्थितीनुसार त्यांना शिक्षण घेणे फार असं परवडत नव्हतं. त्यामुळेच राज्य आणि केंद्र सरकारने जो एक सक्तीचा एक निर्णय केलेला आहे की 14 वर्ष वयोगटातील मुलांना मुलींना हे शिक्षण हे दिलंच पाहिजे आणि त्याची जी सर्व जबाबदारी आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही मार्फत राबवली जाते. मोफत पाठ्यपुस्तके ही विद्यार्थ्यांनाही दिली जातात. त्यानंतर जी सुरुवात आहे स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या प्रांतांची निर्मिती झालेली आहे, भाषिक आधारावर प्रांतांची निर्मिती झालेली आहे. तर आपण महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1960 ला झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 ला झालेली आहे आणि तिथपासून वेगवेगळे राज्य हे निर्माण झालेले आहेत. सर्वात प्रथम जे राज्य निर्माण झालेले आहेत ते राजस्थान हे राज्य निर्माण झालेले आहे. त्यानंतर जे वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या त्यानंतर एक कार्यक्रम राबवण्यात आला होता 1964 ला. 1964 ला एक कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्याचे जे नाव आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, त्यालाच DPEP असे म्हणतात. 1994 ला जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम हा राबवण्यात आला होता. तो हा जो कार्यक्रम महाराष्ट्राबरोबर इतर 7 राज्यांमध्येही तो कार्यक्रम राबवलेला होता. तर या कार्यक्रमाने त्या शिफारसी केलेल्या आहेत जे अगोदर खडूफळा मोहीम जी आपण पाहिलेली आहे त्यांनी जे जशा शिफारसी केल्या होत्या त्याच्यामध्ये आणखी चांगल्या काही शिफारसी या कार्यक्रमाच्या मार्फत केल्या गेलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये असं जाणून आलं की त्यांनी जो एक सर्वे केला की मुलं हे शाळेमध्ये का येत नाही, त्यामागचे कारण काय असेल. तर त्यांना आढळून आलं की मुलांचे बरेच आईवडील जे गरीब असतात त्यांना शिक्षणाला परवडत नसतं, त्यामुळेच ते शिक्षण घेण्यास येत नाही किंवा इतरही कारणे त्यामध्ये त्यांना दिसून आली. त्यासाठी त्यानुसार एक कार्यक्रम राबवण्यात आला की दुपारच्या वेळेसला मध्यान्ह भोजन योजना हे सुरुवात करण्यात आली. तर त्याची जी सुरुवात आहे आज आपल्याला पाहायला मिळते की दुपारच्या वेळेसला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहार मिळतो. तर त्याची जी सुरुवात झालेली आहे ते 1995 पासून झालेली आहे.
मध्यान्ह भोजन जी योजना आहे ते 1995 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर त्याचा बराच फायदा हा विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि जो कार्यक्रम राबवलेला होता